होता? असं का निघून गेला? आत्या, काय नवीन प्लॅनिंग सुरू आहे तुमचं? काही नाही, हा तुमचा आमच्यावरचा अविश्वास आहे. हल्ली आम्ही घरात बटाटा जरी आणला ना तरी बॉम्ब असल्यासारखा कांगावा करता तुम्ही लोक. आत्या, हे बघ असं काहीच नाहीये. दादाने आणि मी ना मायाला त्यांच्याशी काहीतरी बोलताना पाहिलं होतं. हो मग आता गॅसवाला आलाय तर त्याच्याशी बोलणार नाही का? हा, त्याला सांगणार नाही का काय झालंय काय नाही ते? हा, हे बघा अथर्व, या घरात अविश्वास मी सहन करू शकणार नाही, कळलं? अगं माया, तुला जायचं होतं ना कुठेतरी, जा जा, तू तुझं काम करून ये जा. यांच्या नादी लागलीस ना तर तुझी कामही होणार नाहीत आणि आपणच आपल्याला दोषी समजायला लागू. जा तू जा. हो मी आले. जा. मीरा, तुला असं जाणवत नाहीये की अथर्वच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे? ओ थांबा, ओ थांबा, ओ थांबा, थांबा 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 थांबा, मला दम लागला. मला थांबता येणार नाही, मला जाऊ दे. पण झालं काय काय? तू तू मला परत या घरात बोलवू नकोस. मला या घरात बोलूच नकोस. असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही म्हणालात ना की तुम्ही खूप पॉवरफुल आहात. मग काय झालं? या घरात जे आहे ना ते खूप भयंकर आहे. तुम्ही सगळ्यांना गिळणार आहे. या जाळ्यात जो अडकेल तो वाचू शकणार नाही. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. नीट सांगा ना मला. हा, तू मरणार आहेस. मरणार आहेस तू. त्या जाळ्यात कोणीच वाचणार नाहीये. सगळे संपणार आहेत. मला इथे थांबता नाही येणार. मला जाऊ. असं करू नका. हॅलो हॅलो, तू मरणार आहेस. मरणार आहेस तू. उचल माया, फोन उचल. शी, ही फोन पण उचलत नाहीये. कुठे गेलीये कोणास ठाऊक. काही एक कामाची नाहीये मुलगी. त्या मांत्रिकाला समजावायला सांगितलं होतं, तेही तिला जमलं नाही. तो मांत्रिक सुद्धा हुशार क्या मारत होता, मी येऊ करीन आणि त्याव करीन. काय झालं? आला, घाबरला आणि पळून गेला. का पळून गेला कोणास ठाऊक. छे, ह्या मायावर पूर्ण विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. मूर्ख कुठली. आत्या, कुठे गॅसचा वास येतोय? मला तर अजिबात येत नाहीये. येतो गॅसचा वास, येतो अधून मधून. म्हणजे बऱ्याचदा आलेला आहे मला. असा भपकारा येतो तोंडावर, माहितीये का? येतो गॅसचा वास. तुला आला नसेल. आत्या, मी तुम्हाला आजपर्यंत कधी जाब विचारला नाहीये, पण आज मला उत्तरं हवी आहेत. कसला जाब? कसली उत्तरं? तो माणूस कोण होता? तो गॅसवाला होता. आणखीन कोण असणार? खरंच तो गॅसवाला होता? हो. आता तू तोच प्रश्न परत परत विचारल्यानंतर माझं उत्तर बदलणार आहे का? गॅसवालाच होता तो. कपडे बघितले नाहीस त्याचे? अच्छा, मग तो असा पळून का गेला? अरे आता मला काय माहिती तो का पळून गेला. तू होतीस ना तिथे माझ्या बरोबर. मला तरी असं वाटतंय ना, हे मंजिरीचं काम असणार. नर्मदा, काय ग? माझं नाव काय तुझ्या तिरडीला पुजलेलं आहे का? सतत माझ्यावर आळ घेत असतेस. पाहिलंस ना मीरा,
मी कशी वाईट आहे हे सतत ह्यांना सिद्ध करायचं असतं. काय ग, मगाशी तो जो माणूस आला होता तो कोण होता आणि तो असा पळून का गेला? सांग ना, उत्तर दे. नाही मीरा, हे जे प्रकरण आहे ना, हे साधं सोपं राहिलेलं नाहीये. कारण यात आता घराबाहेरचा माणूस इन्व्हॉल्ड आहे. तुला ऐकू येत नाही का नर्मदा? मला उत्तरं हवी आहेत. ठीक आहे मीरा, आपण ना एक काम करूया. गेली. नर्मदा, उगाच नवीन गोष्टी डोक्यात शिजू देऊ नकोस हा. कारण मला जर का अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर खरंच तिरडी बांधेन मी तुझी. सासूबाई, 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 काय झालं? सासूबाई, 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 काय झालं? सासूबाई, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. माझा कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला सांगते ही जी कोणी व्यक्ती आहे ना, ती या घरातलीच आहे. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. सासूबाई, मला प्लीज वाचवा. शांत. तमाशा बंद कर माया आणि काय झालं ते सांग. अथर्व, अरे बघ जरा तिच्याकडे, तिची काय अवस्था आहे. घाबरली आहे ती. आणि तुला असं वाटतं ती तमाशा करतेय? माया 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 माया, तू शांत हो. हे बघ, मला सांग काय झालं. सासूबाई, मी रस्त्यावर चालत होते आणि मग त्यानंतर ना एक टेम्पो आला. खूप वेगाने माझ्यावर आला तो. आणि तो ऑलमोस्ट माझ्या अंगावर येणार होता. आणि मला माहित होतं की तो जो टेम्पोवाला आहे ना, तो जाणून बुजून मला टार्गेट करतोय. आणि मला माहित होतं की तो टेम्पो ना माझ्याकडे येतोय. आणि ऐन वेळेला त्यांनी कट मारला आणि मी जोरात पडले. मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला. सासूबाई, माया एवढं लागलं? तुला खूप लागलं का? आपण हॉस्पिटलमध्ये जायचं का? नाही, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. मी ओके, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. पण सासूबाई, मी तुम्हाला खरंच सांगते, मी इतक्या जोरात पडले, मला इतक्या जोरात लागलं. मी तुम्हाला सांगते, एक सेकंड आणि 1 इंच जर मागे पुढे झालं असतं ना तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं.